Hello dear student friends, Dr. Bapuji Salonke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. Learning outcome for our today's lecture is discuss the laws of refraction. More precisely, more correctly, we are discussing some numericals on laws of refraction. Okay, म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शनच्या संदर्भात जे न्यूमरिकल आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता न्यूमरिकल्स म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन स्नेल्स लॉच्या संदर्भात येणारे जे न्यूमरिकल आहेत ते त्यांचा अभ्यास आपण करू आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल कशा पद्धतीनं सॉल्व करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. लेट मी टेल यू ऑल दॅट द मॅक्सिमम मार्क्स फॉर एनी न्यूमरिकल इन युअर फायनल एक्झामिनेशन इज 2 मार्क्स. म्हणजे फायनल मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन जी आहे तिच्यामध्ये जे न्यूमरिकल तुम्हाला विचारण्यात येतील ते 2 मार्क्सचे असतील मॅक्सिमम प्रत्येक एक्झाम्पल. तर कशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला विचारण्यात येऊ शकतात, मीन्स व्हॉट काइंड ऑफ एक्झामिनेशन्स कॅन बी आस्क्ड इन एक्झामिनेशन. सो अँड दोज टाइप्स वी आर कवरिंग हियर. हो, ओके ओके. नाव लॉ 1 मीन्स स्नेल्स लॉ, मीन्स ज्या लॉवर आधारित एक्झाम्पल विचारण्यात येणार आहेत तो आपला लॉ 1 आहे, स्नेल्स लॉ. त्याचं पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू. रिव्हिजन इन द सेन्स त्याचे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत, कोणता महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ते पाहणार आहे आपण. आणि ऑलरेडी आपण हा लॉ पाहिलेला आहे, एक रिव्हिजन आपण या ठिकाणी करू म्हणजे आपल्याला पुढील पार्ट व्यवस्थित समजून येईल. आपण पाहिलं की लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, त्याला स्नेल्स लॉ म्हणतात किंवा स्नेल्स लॉलाच लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतात. स्टेटमेंट काय आहे स्नेल्स लॉचं तेही आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. फॉर एनी 2 मीडिया द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज अ कॉन्स्टंट. याचं एक्सप्लेनेशन, याचं मिनिंग काय होतं ते आपण आपल्या लॉज ऑफ रिफ्रॅक्शन या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. ऑल राईट. सो द फॉर्म्युला कम्स आउट इज साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ सेकंड मीडियम ऑर द फायनल मीडियम थ्रू विच रे ट्रॅव्हल्स. त्यामुळं म्यू दिस इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हा तो फॉर्म्युला आहे ज्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात किंवा कोणत्या प्रकारचे न्यूमरिकल विचारले जातात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. आणि इट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर. ओके, खूपच सिम्पल अशी प्रक्रिया आहे ज्याच्यातून तुम्ही फुल मार्क्स कव्हर करू शकता. लेट्स गो टुवर्ड्स न्यूमरिकल. न्यूमरिकल 1, व्हेरी सिम्पल न्यूमरिकल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मटेरियल ऑफ अ ग्लास इफ रे इन्सिडंट्स ॲट 50 डिग्री and get refracted by 30 degree. Very simple, very straightforward example. आता नेहमीची आपली पद्धत की परत एकदा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या न्यूमरिकलमध्ये कोणती माहिती दिलेली आहे ते आपण आधी समजून घेऊ. म्हणजे न्यूमरिकलचा अर्थ आधी समजावून घ्यायचा आणि मग त्या न्यूमेरिकलमध्ये कोणती माहिती दिलेली आहे ते आधी आपण राईट डाऊन करून घेऊ. आणि आपण त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे मीन्स विच फॅक्टर दे आस्क्ड अस टू कॅल्क्युलेट, कोणता फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे तो. आता पहा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे 50 डिग्री. ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेला आहे 30 डिग्री. अँड व्हॉट यू हॅव बीन आस्क्ड टू कॅल्क्युलेट अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ अ ग्लास मीन्स म्यू इज द टर्म दॅट यू आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट. म्यू ही टर्म आहे जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल. यू नो व्हेरी फेमस फॉर्म्युला कम्स आउट फ्रॉम अ स्नेल्स लॉ इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू रेशो ऑफ साइन आय टू साइन आर or sin I upon sin R, anyway you can pronounce it. Okay, now put the values. Sin 50 divided by sin 30 and the answer comes out mu is equal to 1.53. okay, 1.53 is our answer. Means the refractive index of material of a glass is 1.53. okay, now
Note that I have not mentioned any unit here. Why? Because refractive index is a pure number. That's why refractive index has no unit. refractive index ला कोणतंही unit नाही. That's why as it is a pure number, no unit is here. ओके, इथं कोणतंही युनिट नाही. हाही मुद्दा तुम्ही या ठिकाणी ध्यानामध्ये घ्या की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कोणतंही युनिट नसल्यामुळं या ठिकाणी त्यांना कोणतंही युनिट लिहिलेलं नाही. इट इज जस्ट अ प्युअर नंबर ॲज फार ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज आस्क्ड टू कॅल्क्युलेट refractive index. All right, so this was very straightforward, very simple example. Okay, let us go towards next example. Now next numerical is the refractive index of material of a glass is 1.25. Calculate angle of incidence if angle of refraction is 42 degree. Now once again read the example carefully. Determine which terms the example tells you and which is the term that example is asking you to calculate. Example व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या डिटरमाइन करा, म्हणजे शोधून काढा. आणि ही सुद्धा टर्म शोधून काढा की तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ओके, लेट अस राईट डाऊन ऑल दोज थिंग्स. पहा, तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. पहा, calculate the angle of incidence means I is the term that example is asking you to calculate. Okay, then angle of refraction they have given, it is 42 degree angle of refraction, and already the refractive index mu is provided in example. example मध्ये refractive index mu सुद्धा दिलेली आहे. this notation is called as a mu that I have already told you. आता कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नाव वन्स अगेन आवर बेसिक फॉर्म्युला, म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ओके, नाउ पुट डाउन द व्हॅल्यूज. 1.25 इक्वल टू साइन आय अपॉन साइन 42. नाउ you are asked to calculate I, so rearrange this formula for I. Means what it comes out, sin I is equal to 1.25 into sin 42. Okay, I rearranged this formula for sin I. Why? Because I am asked to calculate I. That's why I have rearranged the formula for I. Okay, now let us go one step ahead. Sin I is equal to 1.2 into 0.669. Now sin 42 comes out as this much, 0.669. कॅल्क्युलेटरवर तुम्ही साइन हे फंक्शन तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 42 हे इनपुट फिगर दिल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळतं. त्यासाठी तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा वापर करा. देन अगेन साइन आय comes out 0.8362. now sin I has this much value, but we are asked to calculate I, and that's why our next term turns out to be I is equal to sine inverse of this quantity, means 0.8362. okay, sine I is this much, means I, because we are asked to calculate I, angle of incidence, that's why sine inverse of this much quantity. Again, on your scientific calculator the function sine inverse is there, and with the help of or using that function please input this figure and answer comes out as I is equal to 56.74 degree. 56.74 degree. So this is your angle of incidence. Once again look at the example and determine how we did calculate the angle of incidence in this case. Okay, when you solve any numerical, keep in the mind some important things. One important thing is you must read the example carefully and understand what that example tells you about. Means
एक्झाम्पलमध्ये तुम्हाला नेमके कोणकोणते फॅक्टर्स कोणकोणत्या टर्म्स दिलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय तुम्हाला विचारलेलं आहे ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, अँड इन दिस वे देन proper formula, rearrange that formula in well organized structure, okay, and go by this way and you will come at a correct answer. Next example, third numerical is the refractive index of material of a glass is 1.5. Calculate angle of refraction if angle of incidence is 43 degree. Now once again read the example carefully, understand the example, note down which values or which terms the example tells you and which is the term that example is asking you about. Okay, write down. They have given you angle of incidence, it is 43 degree. Example has also given you refractive index, the refractive index is 1.5, and example has asked you to calculate angle of refractions, means R is equal to what is our question. Let us solve the example once again. Our formula mu is equal to sine I upon sine R. Put the values. Mu 1.5 is equal to sine angle of incidence 43 whole divided by sine R. Again rearrange this formula for sine R. Now या फॉर्म्युल्यावरून म्हणजे ही जी काय आपण व्हॅल्यू इथं पुट केलेले आहेत याच्यावरून आता साइन आर इज इक्वल टू दिस मच. इट्स अ व्हेरी सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन, अतिशय साधी गणिती क्रिया आहे. ओके, अगेन कॅल्क्युलेट साइन 43. साइन आर इज इक्वल टू 0.681. with the help of your scientific calculator you can determine the sine value of any number. Okay, again sine r comes out 0.454, but we are asked to calculate r. आपल्याला r विचारलेला आहे आणि आपल्याकडे व्हॅल्यू आहे साइन r ची, and that's why r is equal to sine inverse of this number. Okay, हा नंबर आपण साइन इनवर्स with the help of a scientific calculator you can calculate sine inverse of any number. Okay, again r is equal to 27 degree, and that's why angle of refraction comes out 27 degree. All right, so once again look at the example and understand how we did solve the example. Okay, very simple example. Now next example is somewhat different kind of examples where you have to clearly understand what the example tell us. Okay, numerical 4, a light ray enters water medium making an angle 60 degree with a water surface. Look at the example. If it suffers a deviation of 15 degree in water, calculate refractive index of water. पहा, एक्झाम्पल न्यूमेरिकल अगदी व्यवस्थित वाचा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक लाईट रे पाण्यामध्ये प्रवेश करतो आणि तो प्रवेश करत असताना पाण्याच्या सरफेस बरोबर म्हणजेच पाण्याच्या पृष्ठभागाबरोबर तो 60 डिग्री इतका अँगल करतो. अँगल कुठं करतो म्हणून सांगितलंय, लाईट रे हा वॉटर सरफेसची 60 डिग्री इतका अँगल करतो. आता पुढे पाण्यात गेल्यानंतर ओरिजिनल डिरेक्शन पासून तो 50 डिग्री इन वॉटर इतकं डेविएशन जो आहे त्याचं होतं, मीन्स इट सफर्स डेविएशन ऑफ 15 डिग्री इन वॉटर. कॅल्क्युलेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ओके, बघा काय दिलंय, म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही आता व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आता हे एक्झाम्पल आय होप बऱ्याच जणांना हे समजून आलं असेल. नसेल तर आता आपण एका डायग्रामच्या सहाय्यानं पाहू की एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युली दिलेलं काय आहे. पहा, हा लाईट रे आहे, हे एअर आहे आपण पाहिलेलं आहे, इथं हे वॉटर आहे.
आता काय सांगितलं बघा, लाईट रे एंटर्स इन वॉटर मीडियम मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ वॉटर सरफेस. म्हणजे लाईट रे आलेला आहे आणि ज्यावेळी तो पाण्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्या लाईट रेनं पाण्याच्या सरफेस बरोबर 60 डिग्री इतका अँगल बनवलेला आहे. पहा, लाईट रे अँड वॉटर सरफेस यांच्यामध्ये झालेला अँगल दिलेला आहे 60 डिग्री आहे. म्हणजे 60 डिग्री हा अँगल ऑफ इन्सिडन्स नव्हे, बिकॉज द अँगल ऑफ इन्सिडन्स इज an angle which is made by incident ray with a normal. This blue line is a normal and this is our incident ray. That's why 60 degree is not an angle of incidence. बरीचशी मुलं याच्यामध्येच गफलत करतात, त्यांना असं समजून वाटतं की 60 डिग्री हाच अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, तर तसं नाही. म्हणून मी इथं डायग्रॅमॅटिकली तुम्हाला हे सांगायला लागलेलं आहे. म्हणजेच आता बघा बरं, नॉर्मल आणि वॉटरच्या सरफेस यांच्यामध्ये आपण आधीसुद्धा नॉर्मलची ज्यावेळी डेफिनेशन पाहिली त्यावेळी समजून घेतलेलं आहे की नॉर्मल आणि हा सरफेस यांच्यामध्ये अँगल किती असतो, 90 डिग्री इतका असतो. मग जर का हा अँगल 60 डिग्री असेल तर आपला अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला, ऑब्वियसली 30 डिग्री. ओके, दिस इज 60 डिग्री अँड देअरफॉर आवर अँगल ऑफ इन्सिडन्स इज 30 डिग्री. अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दे आर ऑलरेडी गिवन अस, दॅट इज 15 degree in a water. All right, and that's why our angle of incidence is 30 degree, r is 15 degree. And what is mu? Again, mu is equal to sin I upon sin r. Put down the values, sin 30 upon sin 15, and our refractive index comes out as 1.93. okay, 1.93. So the refractive index of a water is 1.93. As refractive index is a pure number, it has no unit, and that's why we have not written here any unit for a refractive index. So या एक्झाम्पल मध्ये काय समजून घ्यायचं होतं पहा, की एक्झाम्पल और न्यूमरिकल व्हॉट टेल्स यू. ओके, काय सांगितलेलं आहे तिने इथं, 60 डिग्री हा अँगल ऑफ इन्सिडन्स नव्हे, तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा वेगळा आहे, जो की तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. तुम्हाला माहिती इतकी दिलेली होती की इन्सिडंट रेनं वॉटरच्या सरफेसशी केलेला अँगल इतका आहे, अँड दॅट्स वाय आय हॅव पुट इट इन डायग्रॅमॅटिकल वे सो यू कॅन बेटर अंडरस्टँड द न्यूमेरिकल. ऑल राईट, तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला फायनल एक्झाममध्ये विचारली जातात, आणि अशा पद्धतीच्या एक्झाम्पलचा तुम्ही सराव करू शकता, आणि त्या सरावातून तुम्हाला याच्यावर चांगलं स्किल कमांड मिळवता येईल. ओके, thank you very much students.